राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाशिवरात्री यात्रा संपन्न झाली। चक्रेश्वर डोंगर परिसरात दिवसभर हर हर महादेव चक्रेश्वराच्या नावानं चांग भलचा गजर घुमत होता। पालखी सोहळ्यामध्ये घाई नृत्य, कैचाळ वाद्य, लेझिम पथकातून चक्रेश्वरवाडी ग्रामस्थांनी गावची सांस्कृतिक ओळख स्पष्ट करून दिली। हर हर महादेव सह ओम नमः शिवायच्या गजराने चक्रेश्वरवाडी येथील शिवमंदिरात आजची पहाट झाली। मंगळवारी रात्री शिवलीलामृत ग्रंथांची पारायणे झाली। यामुळे सारी रात्र शिवमय झाली होती। पहाटे 2 वाजता शिवलिंगाला जलाभिषेक, दुग्धाभिषेक करण्यात आला। काकड आरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले। मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तपसा या कुंडाच्या ठिकाणी भाविकांची आंघोळीसाठी मोठी झुंबड उडाली होती। मुख्य मंदिरामध्ये ग्रामपंचायत चक्रेश्वरवाडी आणि देवस्थान समितीच्या माध्यमातून प्रवेशद्वारावर वाहनांसाठी वाहनतळ उभारण्यात आली होती। दर्शन मार्गात मंडप उभारून भाविकांनी सावली निर्माण केली होती। दर्शन मार्गात भाविकांना पाणी पिण्यासाठी पाणपोई निर्माण करण्यात आल्या होत्या। या मार्गामध्ये दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या। सकाळपासूनच भाविकांची गर्दी वाढत होती। दुपारी 12 वाजता श्रींची पालखी इथल्या मंदिरातून चक्रेश्वराचे मुख्य अधिष्ठान असणाऱ्या चक्रेश्वर डोंगरावरील गंगबाव विहिरीवर पारंपरिक वाद्यासह ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नेली। भाविकांनी चक्रेश्वराच्या जयघोषाने परिसर दुमदुमून सोडला होता। पालखी सोहळ्यात गावातील लोकांनी घाई नृत्य, कैचाळ वाद्य, लेझिम पथकाच्या सांस्कृतिक कला सादर केल्या। या कलांमधून चक्रेश्वरवाडी गावचे सांस्कृतिक वैभव स्पष्ट झाले। वळीवटे इथे रुपाली कुसाळे आणि रणजित कुसाळे यांच्या मार्फत भाविकांना मंडप उभारून मोफत खिचडी आणि ताक वाटप, तर फ्रेंड्स सर्कल तळाशीच्या वतीने खिचडी आणि लाडू वाटप दिवसभर करण्यात येत होतं। राधानगरी पोलीस सेवा संघ, घोटवडे आणि होमगार्ड यात्रा शिस्तप्रिय होण्यासाठी तैनात होते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊनही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। न्यूज शाहीसाठी मुख्य संपादक सचिन पाटील।